नमस्कार. आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त हिरव्या मुगाचे थालीपीठ. हे खायला खूपच छान लागतात आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत. सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता. खूप छान लागतात खायलासुद्धा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या मुगाचे थालीपीठ. मी इथं अर्धी वाटी मूग घेतले होते, तर 1 वाटी मूग झालेले आहेत भिजून. 6 ते 7 घंटे मी हे मुगाला भिजवून घेतलेलं आहे. व्यवस्थित मूग भिजलेले आहेत. आता यासाठी एक वाटण करून घेऊया. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे. आता आपल्याला हे न पाणी घालता त्याचं वाटण करून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर. अशा प्रकारे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला हे भिजवलेले मूग घालायचे आहेत. आता हे सुद्धा आपल्याला थोडेसे जाडसर मूग काढायचे आहेत, जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे. मूगसुद्धा मी थोडीशी जाडसर काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता, जास्त बारीक पेस्ट केलेली नाही आहे. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढलेले मूग काढून घ्यायचे आहेत. मुगाची पेस्ट काढून घ्यायची आहे. सगळी मुगाची पेस्ट मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचा आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला. थोडीशी मी पालक बारीक कापून घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता. गाजर, पत्तागोबी, फ्लावर. मुलं असे भाज्या खात नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे जर थालीपीठमध्ये भाज्या घातल्या तर मुलांना कळणारसुद्धा नाही, ते आवडीनं खातात. आता यामध्ये घालायची कोथिंबीर आपल्याला कापून घेतलेली. या ठिकाणी तुम्ही धना पावडरसुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटीला थोडं कमी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. हळद आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळायचं आहे. मुगाच्या पेस्टमध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ अगोदर. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. एकदम जर पाणी घातलं तर हे पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. अशा प्रकारे मी सैल पीठ मळून घेतलेलं आहे. सैल पीठ जर मळलं तर आपले थालीपीठ नरम होतात आणि तुम्हाला जर कडक थालीपीठ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पीठ घट्ट करू शकता. तर व्यवस्थित आपलं पीठ मळलेलं आहे. तर लगेच आपण याचे थालीपीठ करायला घेऊया. मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे, त्यावर एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भिजवून अंतरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकता. यावरून थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे. आता यामधला आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा. आपल्याला याला थालीपीठ थापायचं आहे यावर. आता अशा प्रकारे थोडंसं जाडसरच थालीपीठ आपल्याला थापायचं आहे. अशा प्रकारे याला मधोमध्ये एक छिद्र पाडायचं आहे. यावरून मी तीळ घालणार आहे थोडेसे वरतून. तुम्ही पीठ मळताना सुद्धा पिठामध्ये सुद्धा घालू शकता. तर वरतून थोडंसं आपल्याला थापून घ्यायचं आहे तीळ लावल्यानंतर, म्हणजे व्यवस्थित या थालीपीठाला आपल्या तीळ चिटकून बसतात.
अशा प्रकारे आपलं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे. लगेचच आता आपण भाजून घेऊया थालीपीठ. आपला तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे. यावरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला. आता लगेचच थापून घेतलेलं थालीपीठ या तव्यावर आपल्याला टाकायचं आहे. त्याला वरतून थोडंसं आपल्याला तीळ लावायचं आहे. नंतर आपल्याला तेल लावायचं यावरून. आता 1 मिनिटभर आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला पलटी करायचं आहे थालीपीठ. खालची बाजू व्यवस्थित भाजलेली आहे. आपण थालीपीठ पलटी करून घेऊया. मस्त कलर आलेला आहे आपल्या थालीपीठला. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता, किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा. आता सर्व मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो. तर तुम्ही अशा प्रकारे हे थालीपीठ बनवून देऊ शकता. मुगाचे थालीपीठ खूप पौष्टिक राहतं. यामध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं मुगामध्ये, आणि यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. आता आपल्याला दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजायचं आहे. दोन्ही साईडकडून आपलं थालीपीठ असं मस्त भाजलेलं आहे. असा गोल्डन कलर आलेला आहे. बघू शकता दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया, आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. दुसरं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचं आहे. यावरून थोडेसे आपल्याला तीळ लावायचे आहेत वरतून. आता हे सुद्धा थालीपीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. झटपट असे आपले हिरव्या मुगाचे थालीपीठ तयार झालेले आहेत. करायला सुद्धा सोपे आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हे थालीपीठ लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आता लहान मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर दररोज काय टिफिनला द्यायचा हा प्रश्न पडतो. तर तुम्ही अशा प्रकारे हे मुगाचे थालीपीठ बनवून देऊ शकता. यामध्ये भरपूर सारं प्रोटीन राहतं, हेल्दी आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत. किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणीला शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.